इंद्रजित सावंत इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना आलेल्या धमकी प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालेले प्रशांत कोरटकर हे सध्या नॉट रिचेबल झालेले आहेत। मंगळवारी संध्याकाळपासून ते नागपूरच्या घरात नसल्याचं आणि त्यांचा मोबाईलही लागत नसल्याचं पोलिसांनी सांगितलं। दुसरीकडे कोरटकरांची धिंड काढणाऱ्यांना 1 लाख रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा ही संभाजी ब्रिगेडने केली। या सगळ्या विषयीचा हा सविस्तर रिपोर्ट पाहूया। घरातील वडील जास्त करू नको। संभाजीराजांनी ब्राह्मणामुळे तुम्ही हरामखोर हो। अरे शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषांचा अपमानजनक वक्तव्य केली म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा। तो आवाज माझा नाही आहे, मी त्यांना कॉल केला नाही, त्यांचा नंबर माझ्याकडे नाही, मी त्यांच्या संपर्कात कधीच आयुष्यात आलो नाही आणि वक्त्याचा निषेध तर नव्हे, उलट कारवाई करून त्यांना अटक व्हायला पाहिजे। त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आणि नाही झाली तर याला आम्ही आमच्या स्टाईलने उत्तर देऊ। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना दिलेल्या धमकीचे प्रकरणाचे पडसाद दुसऱ्या दिवशी नागपुरात हे असे उमटले। धमकीचा फोन केल्याचा आरोप असलेल्या प्रशांत कोरटकर यांच्या घराबाहेर सकल मराठा समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कोरटकरांवर कारवाईची मागणी करण्यात आली। कोरटकरांना घरातून बाहेर येऊन माफी मागण्याची मागणी ही आंदोलक करत होते, मात्र कोरटकर हे घरात नसल्याचं पोलिसांनी सांगितलंय। नागपुरातील बेलतरोडी पोलीस स्टेशनच्या बाहेरही तक्रार नोंदवून घेण्यासाठी मराठा समाजाच्या नागरिकांनी घोषणाबाजी केली। काल जे त्यांनी आमच्या सर्व महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांच्या आदर्शावर संपूर्ण जग चालतंय आणि अशा महापुरुषाबद्दल जे त्यांनी वक्तव्य केलं, या वक्तव्याचा निषेध आणि वक्त्याचा निषेध तर नव्हेच, उलट कारवाई करून त्यांना अटक व्हायला पाहिजे। आमची मागणी आहे का कोरटकरांना अटक व्हावी, त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करण्यात यावी। असे लोक जर महाराष्ट्रात राहून यांना प्रोटेक्शन मिळत असेल तर प्रशासनावरती प्रश्नचिन्ह येतो। हे चुकीचं आहे, महाराष्ट्र हे खपून घेणार नाही आणि याला कठोर शिक्षा होईल आणि नाही झाली तर याला आम्ही आमच्या स्टाईलने उत्तर देऊ। त्यानंतर प्रशांत कोरटकर अनरिचेबल असल्याची माहिती आहे। त्यांच्याशी मोबाईलवरही संपर्क साधता येत नाहीये। कोरटकरांचा शोध घेत असल्याचं पोलिसांनीही सांगितलंय। मोर्चावरून समजलेलं आहे कोल्हापूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे। त्या पद्धतीने कोल्हापूर पोलीस स्टेशनला तपाससुद्धा सुरू आहे आणि त्यामध्ये कोल्हापूर पोलीस आरोपीचा शोध घेत आहे। आम्हाला पण माहिती मिळालेली आहे, त्या पद्धतीने आम्ही पण त्याचा शोध घेत आहोत। सध्या तात्पुरते हे त्याचे पाठीमागचे घर आहे, त्याच्यामध्ये घरामध्ये सर्व महिलाच आहेत, त्यांच्या ज्या वाईफ आणि पत्नी आणि मुलगी। तर सध्या त्या दृष्टिकोनातून बंदोबस्त नियोजन केलेलं आहे। कोरटकर सध्या त्यांचा मोबाईल स्विच ऑफ येत आहे आणि शोध चालू आहे। धमकी प्रकरणाच्या वादात सापडलेले प्रशांत कोरटकर हे पत्रकार आहेत। कोण आहे प्रशांत कोरटकर? प्रशांत कोरटकर हे ज्येष्ठ पत्रकार, विविध हिंदी मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये सुमारे 20 वर्ष पत्रकारिता, 2015 पासून मुक्त पत्रकार म्हणून कार्यरत। पत्रकार असल्यानं राजकीय वर्तुळात सर्वपक्षीय नेत्यांसोबत संबंध, सोशल मीडियावर मोठे नेते, वरिष्ठ IPS IAS अधिकाऱ्यांसोबत सुद्धा फोटो, सोशल मीडियावर ऍक्टिव्ह। कोरटकरांनी धमकीचे आरोप नाकारले असले तरी संभाजी ब्रिगेड त्यांच्या विरोधात आक्रमक झाली। कोरटकरांची धिंड काढणाऱ्याला 1 लाख रुपयाच्या इनामाची घोषणा ही संभाजी ब्रिगेडनं केली आहे। 3.5% लोकांचं हेच आहे की कान गोष्टी करायच्या आणि नाही येऊन पडायचं। सोलापूरकरचं पण घटनेत तेच झालं। जेव्हा दबाव वाढला, नाही मी ते चुकून बोललो, पहिल्यांदा शेड खायचं आणि नंतर म्हणायचं की मी शेड खाल्लं नाही। त्यासाठी संभाजी ब्रिगेडनी कालच डिक्लेअर केलंय की कोरटकराला जो काळं फासेल किंवा त्याला धिंड काढेल त्या व्यक्तीला 1 लाख रुपये संभाजी ब्रिगेड रोख रकमी त्या व्यक्तीला आम्ही देणार म्हणून कालच आम्ही डिक्लेअर केलेलं आहे। तर नागपुरातून धमकीचा फोन कसा येतो असा सवाल करत अजून कोरटकर यांना ताब्यात का घेतलं नाही असा सवाल आता विरोधक करतायत। तर पोलीस चौकशीनंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल असं सरकारच्या वतीनं सांगण्यात येतंय। कोरटकर नावाची व्यक्ती धमकी देते। मी पोलिसांना SP ला म्हटलं, SP ने फोन कोणता आहे, काय आहे, कोणाचा सगळा तपास केलेला, जे मला त्यांनी माहिती सांगितली।
मी त्यांना असं म्हटलेलं आहे की रुटीन प्रोसेसमध्ये एखाद्या माणसाला फोन करून धमकी जर दिली तर इमिजिएट ज्याचा फोन आहे त्याला आपण ताब्यात घेत असतो. तुम्ही ताब्यात घेतलं का? ताब्यात नाही घेतलं तर मग आम्हाला योग्य पद्धतीनं त्याला उत्तर द्यावं लागेल हे सांगितलं. मला असं वाटतं आज एसपी कारवाई करतील. इंद्रजीत सावंत साहेब जे इतिहास अभ्यासक आहेत त्यांनी कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये त्यांची तक्रार दाखल केलेली आहे. चौकशी सुरू आहे. त्या चौकशीमध्ये यामध्ये कुणी फोन केला, कुठल्या नंबरवरनं केला, तो फोन सायबर सेल मार्फत असेल किंवा बाकी कॉल डिटेल्स ज्या काही सगळ्या घेतल्या जातात पोलीस यंत्रणेमार्फत, त्या मार्फत घेऊन जो कोणी याला जबाबदार असेल त्याच्यावर पोलीस चौकशीनंतर निश्चितपणानं कारवाई होईल. इंद्रजित सावंत यांना धमकी प्रकरणातील आरोप प्रत्यारोपांना आता 24 तास उलटून गेल्यानंतरही या प्रकरणी अद्याप कारवाई झालेली नाही. नागपूरमध्ये या प्रकरणात अद्यापही तक्रार दाखल झालेली नाही. नागपुरातील मराठा सकल समाजही आक्रमक झालाय. नागपूरचे राजे मुधोजी भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सिनियर भोसले पॅलेसमध्ये बैठकही पार पडली. आता या प्रकरणात नॉट रिचेबल कोरटकर यांच्यावर कधी कारवाई होणार, पोलीस त्यांना ताब्यात घेणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.